इतिपिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विज्जाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरुषधम्म सारथी सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। जसं अभिष्ट चिंतनाचा कार्यक्रम आपण उभारणार आहे त्याची अपेक्षा आम्ही काही केले नाही किंवा हे मी सांगून केले नाही। मी सांगून आयोजन केलं असताना इथे पार्किंग करायला गाडी पार्किंग करायला जगा कमी झाला असतात। हे सर्व आमचे शिष्य लोक हे सर्व शिष्य लोक आणि उपासना करत आहे म्हणून आता आमचे या सर्व एरियाचे आमदार बाळाजी आपल्या सर्वांचे परिचयाचे आहे ते भावी संकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम होणार आहे। वाईट वाटून घेऊ नका। ह्या बौद्ध धर्माची शिस्त आहे, ही शिस्त आपण पालन केलं पाहिजे। कृपया शांत करा। हा बसा उधरत कीर्ती साधने जंबुदीपाच्या क्षितिजावरुनी फुलले मंगल गाणे दहरत आला गंधर्षाचा बहुभासी जन्मभूत भूषणा ननुवेर तू ज्ञानी खजाना दत्तगामी गुरु शानी दिले पवित्र प्रागणे बहरत आला गंगा
क्षितिजा वरुणी फुलले मंगल मैं गाणे भारत आला गणेशाचा. धन्यवाद साहेब. आता आदरणीय यानंतर मी धम्मदशी बंधूंना विनंती करतो की त्यांनी भिक्खू संघातर्फे आदरणीय बंधूंना स्मृतिचिन्ह द्यायचं आहे. म्हणते दीनानंद महासंघ नायक यांना स्मृतिचिन्ह देण्यात येत आहे. यानंतर उपासिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी बंदींना मला काय वाटलं नाही तुम्ही याच्यानंतर खरे साहेब जात आहेत. खरे साहेब त्यानंतर आता तपास साहेब आलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे, हे अतिशय महत्वाची व्यक्ती आहे. स्वतःला वाटतंय गडबड करतायत त्यांना करू द्या, पण बाकीच्यांनी शांतता राखावी अशी माझी नम्र विनंती आहे. सगळ्या बौद्ध उपासक आणि उपासिकांना विनंती आहे, आपण शांततेमध्ये यायचं आहे. जे स्वतःला किती आहे 2 मिनिट थांबा जरा. एक एक करून या, तेवढी गर्दी करू नका तिथे. भिक्खू संघातर्फे आणि वंदना संघातर्फे या ठिकाणी डॉक्टर आयन माथेरो यांना जीवन प्रदान करून 50 वर्ष पूर्ण झालेली आहे. मी माझ्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि समस्त आपण त्यांना त्यांचं वंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. समाजसेवा त्यांच्या हातातून घडावी. एक गोष्ट पण बुद्ध त्याला म्हणाले, तुला जे पाहिजे तुला मिळेल, फक्त तुझं वाक्य रस्ता तुला बदली करायला पाहिजे. तू म्हणाला आय वॉन्ट हॅपीनेस, त्याच्यातला आय काढून टाक म्हणजे अहम, वॉन्ट काढून टाक म्हणजे डिझायर, उरलं फक्त हॅपीनेस. तर एवढंच मला या ठिकाणी म्हणायचंय. आपला आशीर्वाद सदैव आमच्या मागे राहू एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. त्यानंतर मी वंदना विद्याने मी जिंकलो, 50 वर्ष जगलो मी जिंकलो. आणि गती महारथी आले, त्यांना मात केले भगवान बुद्धांच्या विद्याने, मी नाही. अष्टपरिष्कार. कल्याणताई बाळासाहेब यांच्यातर्फे बाळासाहेब गरुड यांच्यातर्फे भिक्खू संघात एक वटपुलं त्यांनी आणलेलं आहे, ते त्यांनी द्यावं. आणि त्याच्यानंतर सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने एकतर पहिल्यांदा आपण भिक्खू संघापैकी आपले आदरणीय
म्हणते आहे त्यांचे 2 शब्द आपण ऐकणार आहोत. आदरणीय महासंघनायक यांच्याबद्दल शुभेच्छा बोलणार आहे. त्याच्यानंतर उपासकांना सुद्धा संधी मिळणार आहे आणि त्याच्यानंतर बिलकुल संघात घोषणा होणार आहे. त्यासाठी कृपया आपापल्या जागेवर थांबा, शिस्तीचे पालन करा. कृपया शांततेचा एक निर्वळ करू नका. सांगितल्याप्रमाणे अपेक्षा न करता सर्व काही प्राप्त होतात. त्याप्रमाणे कधी आम्ही अपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण पुतळ्याच्या अनावरण कोणाच्या हस्ते हे गौरव तुम्हाला हे उल्हासनगरला आहे. तुमच्या पंचायतीच्या हस्ते तुम्हाला हे सेवा केले म्हणून ते आम्हाला ते सन्मान मिळाले की त्या पूर्ण पुतळ्याचा अनावरण आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये ते नगरपालिकेच्या वतीने पत्र माझ्याकडे पाठवले. तसेही करून द्या. अपेक्षा न करता सर्व प्राप्त झाले म्हणून हे धम्माचे सत्य आहे. एक मिनिट जरा थोडंसं मी आदरणीय मित्र म्हणते हाँ वही है, हाँ वही है. जे काही प्राप्त करतात असे समजू नये. हे बंतजीसाठी आहे म्हणून माझ्यासाठी काही नाही. कारण मी सांगितलं मी नाही. जसं गाडी मिळाली गाडी सोडून जाणार, हे मिळाले हे सोडून जाणार. हे तुम्हाला इथे आल्यानंतर विचारू नये पाणी द्या. आणि हॉलमध्ये तुम्हाला ज्यांना थंड पाणी पाहिजे त्यांना मिळेल, गरम पाणी मिळेल गरम पाणी मिळेल. इथे म्हणजे हे पाणीचे हे दान आम्ही बंतजी मी स्वीकार करतो तुमच्या वतीने आपल्या तुमच्यासाठी सर्व आमच्या शिक्षण सरकारी त्यांचे लग्न व्हायच्या आधीपासून ते आमच्या संपर्कात आहे. मुलंबाळ आहे 5 मोठा कंपनी सुरू केली आहे कडकपाड्याला. तेथे काय रे नको नको आम्हाला मदत करतात, संघाला करतात. सर्वात जास्त मदत राहुल भोसला करत आहे तिथे. आणि आम्ही साधुकार देतो आणि सर्व ते मंगल हो. गरुड साहेबांचे आणि आपले काम करतात. मी वंदना संघातील महिलांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रमुख बनते त्यांचं सुद्धा आम्ही चिंतन करायचं आहे. त्यांना सुद्धा आज गौरवचे घेऊन 50 वर्ष झालेली आहेत. त्यांनी मला आहे पण आता गुच्छ द्या त्यांना. त्याचप्रमाणे गावसुद्धाच्या वतीने आयुष्यमान पगारे साहेब आलेले आहेत. मंत्रींचा अभिषेक करण्यासाठी
4-5 जण म्हणजे यांचं सुद्धा विसर्जन करतायत. आणि ज्यांना पाहिजे राहुल पोटे यांना संपर्क साधा. सर्वांना फ्री उपचार देण्याला आणि सर्वप्रथम या आता प्रदान करतो हिंदू संघाला मी एक सर्वप्रथम राहुल पोटे उपासक आणि उपासिकांना विनंती आहे शांतता राखावी त्यांनी. जास्त जेवण झालेलं आहे. आशीर्वाद आम्ही सुद्धा त्यांना सुद्धा देत आहोत. या आमच्या 50 वर्ष आम्ही शिबिरामध्ये व्यतीत केले आणि धर्माच्या आणि 26 तारखेला चंद्रपूर बुद्धिविहारात संध्याकाळी 6 वाजता सगळ्यांना विनंती आहे की आपापल्या हातीला विनंती करतो. उपस्थित बंधू